सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, छोट्या भावांना, मोठ्या भावांना, लहान छोट्या छोट्या चिमुकल्यांना. तर चला सुरुवात झाली आहे सकाळीच. आणि आज करायच्या शेवग्याच्या शेंगा जे सी विटॅमिन भरपूर असतात आणि हाडासाठी पण उपयुक्त असतात. जसं की कॅल्शियम बी भरपूर मात्रामध्ये असतं आणि लेकरं जे आहे ते खायचा खूप कटाळा करतात. पण असे जर सूपची भाजी बनवली तर भाजी न खाता, शेंगा न खाता सूप तर ते खाऊ शकतात. सूपमध्ये जे आहे ते सगळं भाजीचा जे अर्क आहे ते मिक्स होतं. तर चला शेवग्याच्या शेंगा बनवायच्यात एकदम हेल्दी आणि सुपर आणि शरीरासाठी जे हेल्दी ते पण खावंच लागतं. कोणी खात नाही म्हणून केलं नाही तर जमत नाही. तर चला करायच्यात आता शेवग्याच्या शेंगा. आता पहिल्यांदा जे शेंगा आहेत ते सगळ्या कट करून घेणार आहे मी. चला माझ्या शेंगा जे आहेत ते एकदम कट करून घेतल्यात मी. कारण शाबीत शेंगा जे आहे कोणी कोणी टाकतं पण मी टाकत नाही. कारण लेकरांना खाता येत नाही. मोठे माणसं व्यवस्थित खातात पण जे लेकरं असतात त्यांना व्यवस्थित खाता येते. चला आता मला मसाला जे आहे ते भाजून घ्यायचा आहे. तर थोडीशी अद्रक साफ करून घेतलेली, लसूण जे आहे थोडासा पुढचं जे कट करून घेतलेलं आहे मी. आणि आता थोडेसे शेंगदाणे तीळ जे आहेत मला भाजून घ्यायचे. आणि कारण भाजी खोबऱ्याचा ते कूट आहे कारण मी रात्रीच भाजीला वाटलेलं आहे. जसं की टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर आणि कांदा आणि खोबरं ह्याचं जे पेस्ट आहे ते करून ठेवलेलं आहे. कारण कालच भाजी केली होती. तर थोडंसं अधिक वेगळं जे महागल्या हातानं आपल्या सगळ्या ताईंना सवय असते तशी मी पण ठेवलेली. त्याच्यामुळे जास्त मसाला वाटायचा नाही. जसे शेंगदाणे, तीळ आणि अद्रक लसूण सगळं एकत्रच भाजून वाटून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. तर चला आता शेंगदाणे वाटून घेणार आहे. आणि आधी जे आहे ते गॅसची पूजा नेहमीप्रमाणे रोजच करीत असते मी. तर हळदी कुंकू अक्षत टाकून जे आहे पहिलं बाया चुलीची पूजा करीत होते आणि अजून पण करतात. तसं आपली बी आता ही चूलच आहे तर आपल्याला गॅसची पूजा करत असते मी रोजच. तर चला सकाळची जे आहे शुभ सकाळ जे आहे ते झालेली आणि स्वयंपाकाला पण लागलेली. तर चला आता मस्त भाजून घ्यायची शेंगदाणे. थोडंसं तेल टाकलं की खूप छान शेंगदाणे असे भाजून निघतात आणि मस्त वाटायला पण टाईम लागत नाही, खुसखुस होतात. त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकून वाटून घेत असते. जसं की आता शेंगदाणे टाकले, थोडेसे तीळ, अद्रक लसूण ह्याच्यामध्येच मी वाटून घेणार आहे सगळं. तर चला आता शेंगदाणे ते भाजायले मी. शेंगदाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकले तर खूप असे उडतात तव्यावर. त्याच्यामुळे आता थोडंसं झाकून ठेवणार आहे. झालं आहे माझा मसाला भाजून. आता थोडंसं गार होस तर आता साईडला जे आहे ते भात लावून घेणार आहे. कारण इकडं मसाला गार व्हायला टाईम लागतो.
चला आता भातासाठी जे आहे ते आदण ठेवणार आहे मी, कारण आता भात कसं कुणी चिकट खातं कुणी मोकळा खातं, तर त्याच्याप्रमाणे आमच्या इथं जसं लागतं तसं काही भाताचं माप मी काही दाखवलं नाही, पाण्याचं किती लागतं काय नाही ते नॉर्मली सगळ्यात ताईंना माहीत असतं. तर चला आमच्या इथं एकदम मीडियम भात लागतो, जास्त मोकळा बी नाही जास्त चिकट बी नाही. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कुणी आळणी पण खातं आहे भात, पण आमच्या इथं कसं थोडंसं मीठ पाहिजेच भातामध्ये. तर चला आदण ठेवलेलं आहे, आता स्वच्छपणे तांदूळ धुवून घेणार आहे. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकलं की मस्त होते भात. आणि हे आमचे जुने तांदूळ त्याच्यापेक्षा त्याला पाणी जास्तच लागतं. तर स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायला इथं. तर चला आता तांदूळ पण धुवून टाकलेले आहेत मी, आणि जे माझं वाटण मी भाजून ठेवलेलं आहे ते पण गार झालेलं आहे. तर चला लाईट पण खूप चालली आहे, त्याच्यामुळे आता वाटण आधी तर वाटून घेणार आहे मी भाजीचं. तवरचं भात इकडं साईडला शिजत राहतो आपला. तर चला आता मला वाटण वाटून घ्यायचे. आपण लसूण भाजून घेतलं आणि तव्यावर की त्याच्या ज्यामधल्या पाकोळ्या ते नॉर्मली पटकन निघतात. भाजीला पण सोलायचा टाईम वाटतो नाही. तर चला मग वाटण झाले गार. आता मिक्सरमधून थोडंसं पाणी टाकून ते वाटणार आहे, कारण जे तीळ आहे ते खूप हाड असतात वाटायला. थोडंसं पाणी टाकलं की मस्त ग्लाइंडर होतात. तर चला माझ्या गॅस आहे मिक्सरच्या पत्त्या पण आहेत थोडेसे खराब झाले आता, तर त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे आता वाटण. आणि साईडला भात पण शिजायला आहे आता. तर चला आता इथं व्हायली म्हणजे फोडणीची तयारी, की जसं की सगळंचं वाटून मी वाटून घेतलेलं आहे. आणि तेल जसं पाहिजे आपल्याला तसं टाकून घ्या. जसं कोणी जास्त खातं कोणी कमी खातं तर टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरी टाकून घेतलेली, जे वाटून ठेवलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून आधी ते टाकणार आहे, कारण भाजीला जे कलर आल्या पाहिजे, कारण तिळानं वाटण जसं पांढरं झालेलं आहे. थोडंसं तेलामध्ये परतलं खूप छान असा कलर येतो. तर आधी तर वाटण टाकून घेऊन थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे आधी. चला आता टाकलेली पहिल्यांदा तर हळद टाकलेली, कश्मीरी लाल मिर्च टाकलेली, घरगुतीची काळी चटणी आहे ती टाकलेली आहे. हे जे आहे खोबरं कांद्याचं वाटण करून ठेवलेलं आहे मी. दुसरं जे आहे ते टमॅटो पुदिना कोथिंबीर ह्याचं वाटण आहे, थोडेसे तीळ शेंगदाणे ह्याचं वाटण आहे. तर चला सगळं मध्ये ॲड केलेलं आहे, जशी की काळी चटणी पण थोडासा घरगुती काळा मसाला पण. चला आता मी मस्त फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं, की ज्याने की भाजीला कलर खूप छान येतो आपलं. चला थोडंसं भाजून घेणार आहे आता.
थोड्याशा तेलामध्ये शेंगा अशा नरम करून घेतल्या की लवकर शिजतात. तर ह्या शेंगाला कसं थोडंसं पाणी जास्त टाकावं लागते, कारण जे शेंगा आहेत लवकर शिजत नाहीत. तर थोडंसं भरपूर पाणी टाकून छान शिजून घ्यायच्या शेंगा, ज्याचे की लेकरं वगैरे सगळेच खातात, मोठे लहानापासून. नाही तर मग तसंच हे करून फेकून देतात, त्याच्यामुळे चांगल्या शिजवायच्या. तर चला पाणी ॲड केलेलं आहे मध्ये. चला आता भाजी जी आहे ती शिजू द्यायची, कारण साईडला जी आहे ते भात पण झालेला आहे ना. आता चपात्या टाकून घ्यायच्यात मला, तर आपली भाजी पण होऊन जाते, भात पण आपला शिजत आलेला आहे. तर चला तर बघते भात शिजला की नाही ते. बघा मस्त असा छान भात आपला असा फुलून आला आहे. आणि असाच भात आमच्या इथं खातात. जास्त मोकळा पण भात खात नाही, तर मला पण आवडत नाही. आणि असं भात केलं की मस्त वरण पण भातामध्ये खूप छान असं बसतं. पातळ भाजी खायला असंच भात लागते. तर चला भात पण झालेला आहे माझा, भाजी पण शिजती आहे. स्वादानुसार वरून चपात्या राहिलेल्या, तर मी आता चपात्या पण टाकून घेणार ज्यांना पाहिजे ते. तर चला सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि लास्टला जे आहे ते चपात्या करायची टाईम आली. तर चला आता चपात्या करून घेणार आहे. आणि रोजचं जे आहे चपाती भाकरी जे कंपल्सरी आम्हाला लागते. आम्ही राहतो साऊथमध्ये, पण बिलकुल आम्हाला भातानं चालत नाही. रोजचं 2 टाईम काही ना काही ते करावंच लागतं. जसं की सकाळी चपाती संध्याकाळी भाकरी करावंच लागतात. तर चला आता माझ्या चपात्या पण करून घेते मी. तर चला आता चपात्या पण झालेल्या आहेत, भाजी पण झालेली, भात पण झाला आहे. तर चला आता झालेला आहे स्वयंपाक आणि आता लावणार आहे ताट. तर चला दुपारचा स्वयंपाक झाला आहे. सगळेजण जे आहे ते मस्त हेल्दी खा, स्वस्थ राहा. तर सगळेजण या दुपारचं जेवायला.